सोलापुरातील भाजपात पक्षप्रवेशांची गर्दी, उमेदवारांची अनिश्चितता, राजकीय वर्तुळात रंगतेय जोरदार चर्चा. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले असले तरी ऐनवेळी पक्षात आलेल्या उमेदवार मिळणार की नाही याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळेच भाजपातील अंतर्गत राजकारण चांगलंच तापलं असून नवखे आणि जुने कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष आता उघडपणे दिसू लागलाय. या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक गोष्ट झाली आहे ती अलीकडेच भाजपात सहभागी झालेल्या एका उपमहापौरांची. पक्षप्रवेशानंतर उमेदवारीची खात्री नसल्यानं आता पुन्हा कोणता पक्ष बदलायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काँग्रेसमधील जवळपास 5 माजी नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपात प्रवेश केला तरी त्यांना तिकीट देण्याअंतर्गत पक्षांतर्गत एकमत नसल्याचं स्पष्ट होत आहे. भाजपच्या विद्यमान व माजी नगरसेवकांसह स्थानिक आमदारांनी कोर कमिटीमध्ये थेट प्रश्न उपस्थित केलाय की पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्यांना डावलून नव्यानं आलेल्यांना लगेच उमेदवारी द्यावी का? यामुळे पालकमंत्र्यांसमोरही मोठा पेच निर्माण झालाय. मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनांनुसार निर्णय घ्यायचा की स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांच्या भावना लक्षात घ्यायच्या, अशी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक आमदारांमध्ये पुरेसा समन्वय नसल्यानं पालकमंत्र्यांपुढे आणखी अडचणी वाढल्या आहेत. कोणाचं ऐकायचं आणि कोणाकडे दुर्लक्ष करायचा हा प्रश्न गंभीर बनलाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 1-2 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश झाला असला तरी त्यांची सेटलमेंट कोणत्या प्रभागात करायची हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. या विषयावर सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आमदार आणि पालकमंत्री यांच्यात खल सुरू होता. अखेरीस ज्या आमदारांनी या पक्षप्रवेशांची शिफारस केली होती त्यांना बाजूला ठेवून पालकमंत्र्यांना थेट प्रवेश प्रक्रिया पार पाडावी लागल्याची चर्चा आहे.